मुलगी झाली हो. धरणगावमध्ये श्रीजन्माचं अनोखं स्वागत. तोडे परिवाराचा अनोखा उपक्रम. श्रीजन्माचं स्वागत म्हणजे मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करणं, तिला समाजात समान संधी देणं आणि स्त्रीभ्रूण हत्या थांबवून मुलींच्या हक्कासाठी लढणं होय. ज्यात अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्ती मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी, मातांचा सन्मान करण्यासाठी आणि मुलींना शिक्षण व सक्षम करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवतात. मुलगी म्हणजे ओझं नाही, तर कुटुंबाचा आणि समाजाचा आधार आहे. ही भावना रुजवणं, गर्भधारणेतच मुलीला मारण्याच्या प्रवृत्तीला आळा घालणं आणि मुलीला जगण्याचा हक्क देणं. मुलीच्या जन्मानंतर आनंद साजरा करणारी काही क्वचितच कुटुंब आपल्याला दिसून येतात. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे धरणगाव शहरातील तोडे परिवार. थोडक्यात, स्त्रीजन्माचं स्वागत ही केवळ एक घोषणा नसून मुलींना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी आणि त्यांना समानतेनं जगण्याची संधी देण्यासाठी एक व्यापक सामाजिक चळवळ आहे. धरणगाव तालुक्यातील मौजे डॉक्टर हेडगेवार नगर येथील रामकृष्ण नगर येथील रहिवासी संजय तोडे यांची मुलगी आणि बाबूलाल शिरसाट राहणार ओझर तालुका चाळीसगाव यांची सून रुपाली ललित शिरसाट हिला धरणगाव येथील डॉक्टर रोशन कुमार अंबादास सोनार यांच्या आई हॉस्पिटलमध्ये गुरुवार रोजी तिची प्रसूती झाली. त्यांना कन्या रत्न जन्मास आलं. या आनंदात दोन्ही कुटुंबानं मुलगी जन्मास आली म्हणून आनंदानं रुपाली आणि नवजात शिशु मुलगी यांना रविवार रोजी डिस्चार्ज मिळताच घरी नेताना हॉस्पिटलमधून वाहनांनी सजवलेल्या ताफ्यासह वाजत गाजत घरी नेत फटाक्यांची आतषबाजी करून श्रीजन्माचं अनोखं स्वागत केलं. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम संदेश बेटी बचाव बेटी पढाव असा आहे, परंतु आजची देशाची परिस्थिती पाहता लक्षात येतं की बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम फक्त आदेशात आहे, परंतु आता उपक्रम राबविण्यात फार कमी लोक दिसून येतात. हा उपक्रम प्रत्येकानं अंमलात आणणं गरजेचं आहे, कारण एखाद्या कुटुंबात मुलगी जन्मास आली की बरेच कुटुंब नाराजी व्यक्त करतात की मुलगा असायला हवा होता, मुलगी नको होती. खरे बघितले तर मुलगी ही दोन्ही कुटुंबाला एकत्र जोडण्याचं एक अनोखं कन्यारत्न रेशीम गाठी मानले जाते. सदर उपक्रमाचं आयोजन जळगाव येथील श्री पंकज छगन अंभोरे सर आणि सौ नीलम पंकज अंभोरे, त्याचबरोबर ओंकार संजय तोडे, ॲडव्होकेट गणेश विलास गायकवाड, ॲडव्होकेट कविता गणेश गायकवाड चाळीसगाव, ॲडव्होकेट दीपाली निकाळजे यांनी केलं. या प्रसंगी रामकृष्ण नगर येथील अंबिका महिला मंडळाच्या सदस्या मीनाक्षी पाटील, सुषमा बोरसे, त्याचबरोबर सुनंदा पाटील, ज्योती भाटिया, मीना गायकवाड इत्यादी महिला भगिनी यांच्यासह धरणगाव महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक दिलीप चव्हाण हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमास धीरज तोडे, गणेश हिवाळे, जया निकाळजे, प्राची पाटील, कल्याणी पाटील, दिव्या चौधरी, महेश पाटील यांनी सहकार्य केलं. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनोद रोकडे, धरणगाव. लोकनायक न्यूज